नवीन ट्रेलर आलाय, तुम्ही आता बघितलं असेल ट्रेलर धुमाकूळ घालायला आहे, मिलियन मध्ये व्ह्यू चालल्यात कल्की. पण कल्की सिनेमाच्या आधी आमची अलकी त्या पिक्चर मध्ये कामाला होती. कोण आमची अलकी? म्हणजे दीपिका पादुकोण. दीपिका पादुकोणचं नाव खरं घरातलं तिकडचं नाव अलकी. मग डायरेक्टरला म्हणलं डायरेक्ट अलकी ठेवलास की बोम उठणार, म्हणलं तू कल्की ठेव म्हणलं आणि दीपिका पादुकोणवर पिक्चर करायचा म्हणला. डायरेक्टर साहेब एवढा खतरनाक आहे, तुम्ही त्याचे सिनेमा पण त्यांचे बघितला असशीला आणि खूप मानतोय मी त्यांना, खास जवळचे मित्र आहेत. पण झालंय कसं माहिती काय, खास मित्र जरी असला तरी गावभर करणं हे माझं कर्तव्य आहे. साहेबांनी किती ताप झालाय माहिती का पिक्चर करताना, साहेबांनी लई ताप झालाय. साहेबांनी मी म्हटलं होतं तसं नसतंही म्हणलं, तुम्ही करायला ते चुकीचं आहे. प्रभास साहेबांची भानगड काय माहिती काय, प्रभास साहेबांचं अलीकडे हे हलनाच झालंय. हे का नाही, हे सजीव आहे, हे की नाही पार्ट हलतच नाहीत म्हणला. आणि उगा डोसक्याला ताप करून घेतलायच म्हणलं, तुला सांगाल तर मला जरा गडबड करू नका साहेब म्हणलं, जरा नाग अश्विन साहेब तुम्ही गडबड करू नका म्हणलं. बाहुबली 1 बाहुबली 2 मध्ये हलका नाही कार्यकर्त्याला एका खोलीत बसवून म्हणलं मी प्रभास साहेबांनी ताकीद केली ती. अभिनय चांगला केला सर पोट पाण्याला मिळणार आणि खतरनाक कामावर हितनं पुढे पिगम्या बिश्या आणि काय असेल ती म्हणलं 3 फरक आणि 4 बिरीज म्हणलं सुट्टी द्यायची नाही. पण म्हटलं कर, त्यावेळी त्यांनी केला होता म्हणलं काम, काहीतरी अटी नियम काहीतरी लावलं होतं म्हणलं, त्यावेळी डोक्यात हवा नव्हती म्हणलं. 5 वर्ष कार्यकर्त्याकडे काम करून घेतलं तर सुट्टी नॉट. त्यानंतर बघितला ना तुम्ही आदिपुरुष बघितलाय, तो सीताराम का कुठला तर अनेक पिक्चर आला तो बघितलाय, आदिपुरुष बघितला. परत सलार मध्ये पण मालकांनी काय बोललोच नाही, दंड हाईत म्हणून उगाच दंडाचा वापरच केला. काय माहिती काय, हे पार्ट हलवणे म्हणा, अभिनय म्हणा, आणि ते डोळंच कुस काय वेगळंच करतोय. असं बोलकं डोळं तुझं पण आहेत, माझं पण आहेत, अजय देवगण साहेबांचं आहे, जॅकी श्रॉफ साहेबांचा आहे, विषय ते नसतोय. अभिनय केला पाहिजे तर डायलॉग. आता का नाही पिक्चरच्या वेळेला का नाही एवढं घडाघडा बोललाय डायरेक्टर, सांगाल तर पिक्चरच्या साईन करायच्या वेळेला पिक्चर साईन करायला गेलो म्हणला, दुपारी उठा म्हणला, नाणीतून बाहेर आला मी आल्यावर म्हणला, 2:30-3 वाजता उठला म्हणला, पार्टीला गेलता म्हणला, असलं बोलतोय म्हणला घडाडा म्हणला. आणि पिक्चरच्या वेळेला काय होतंय म्हणला, माटकून गिळ्यागत करतोय म्हणला, बोलतच नाही म्हणला. ह्यो डायलॉग बोलणार काय मला जमणार नाही, तो डायलॉग मला बोलणार काय जमणार नाही, लई लढतलाय म्हणला. कसं केलं बरं डायरेक्टर साहेबांनी मी म्हणलं होतं आपल्या सिनेमाचं काय म्हणलं, तमिळ तेलुगू पिक्चरचं काय आहे म्हणलं, थीम काय असत्या, एक गाव आहे 100 एकर जमीन आहे, तिथं कोणतर पाईपलाईन बिचवायला आलाय, पाईपलाईन बिचवणार म्हणून ती भांडणं होत्यात. त्या गावात परगावसनं एक माणूस आलेला असतोय, नट आलेला असतोय, त्या गावचा एमएलए लय मोठा असतोय, ह्या पोरग्याची एमएलएची भांडणं. ह्यो गावात चांगल्या म्हणजे किरकोळ लोकांसंग भांडणं काढत नाही, एमएलए मोठ्या मोठ्या आमदार खासदारांसंगच भांडणं काढतोय. हे म्हणलं तुम्ही दाखवताय म्हणलं, पिक्चर मध्ये स्कॉर्पिओ कायम असतात म्हणलं, फिक्स 25 स्कॉर्पिओ कायम सगळ्या पिक्चर मध्ये त्याच भाडे नसतात म्हणलं, नंबर प्लेटा बदलून ते करूया म्हणलं. कोयता बिता तसं नाही म्हणला, हे करायचं म्हणला, सुपर हिरो सारखा सिनेमा करायचा म्हणलं. नको ऐक म्हणलं, ते अव्हेंजर, बॅटमॅन, परत ब्लॅक पॅन्थर, अव्हेंजर्स या पिक्चर मध्ये ते होऊन गेलं म्हणलं. ती विमानासारखं गाडी अशी चकड्यागत येणार, त्यात माणसं बसणार, त्यातनं उडणार बिडणार सगळं, आणि ती चिलकत सगळी कापड म्हणलं. बच्चन साहेबाचं वय नाही म्हणलं चांगला, म्हणजे बऱ्यापैकी आहे म्हणलं. सुनने एक म्हणलं वनवा दिलाय म्हणलं, तू गप म्हणलं बाबा. नाही 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 नाही, तर त्यांना पण घ्या. त्यांच्या घराला गेलो, जया भादुरी मॅडमला, सॉरी माहेरचं नाव आहे तिकडं, आम्ही आमच्या आईमुळे ओळखतो त्यांना, जया भादुरी म्हणलो. जया बच्चन मॅडम त्यांना का हातापाया पडू नये, आमच्या नवऱ्याचं वय झालंय, कसं काय करता बघा, आम्ही बोलायचं सोडून दिलंय ना असं तसं म्हणल्यावर तिला त्यातनं बच्चन साहेबांनी आणलं घरात, सांगितलं काय होईत नाही म्हणलं. त्यांच्या गोळ्याची पिशवी, प्लॅस्टिकची पिशवीतनं गोळ्याची पाकिट बिकीट सगळं घेऊन आम्ही सगळं आलो. कमल हसन साहेब म्हणले आब्या त्याचं हे हालत नाही, मी टॉपचा ऍक्टर आहे, माझा नाद करू नको. मी म्हणलं अप्पू राजा बघितलाय म्हणलं, मी हिंदुस्थानी पिक्चर बघितलाय म्हणलं, मी विक्रम सिनेमा म्हणलं रोज 90 मारून रोज संध्याकाळी म्हटलं पिक्चरला बसतो. काय विक्रम पिक्चर मध्ये काम केलंय म्हणलं, तुमचं मला मान्य आहे म्हणलं, खरं प्रभासला साईन केलंय म्हणलं, सगळं झालंय म्हणलं, करूया म्हणलं. तर तुम्हाला ट्रेलर तर तुम्ही बघितला, खरं त्याच्या पाठीमागं वाद आणि विवाद एवढा झाला आणि आम्हाला त्रास एवढा झाला, आम्ही सगळं केलं बसवलं. त्याची म्हणतो तो वर्तमान काळ, भविष्य काळ आणि भूतकाळ दाखवण्यापेक्षा का नाही बिशी, बचत गट आणि उष्ण ह्यावर पिक्चर काढूया. आणि माणसाला आयुष्यात आता सध्या सगळ्यात मित्रापेक्षा बचत गट किती पाठीमागं उभा राहतोय आणि ब्रँड म्हणून त्याला हे करतोय का नाही ते दाखवूया म्हणाल. तो हात उष्ण कसं घेतोय आपण, कसं बोलतोय ते त्यांना पटलं नाही. तिने ते सगळं भूतकाळ भविष्य काळात पाणी नसलं तर, मैत्री नसली तर, मित्र नसले तर, माणसं नसली तर, प्राणी नसला, असं कर बसलो बोललो सगळं केलं. तुम्हाला ट्रेलर आवडला असेल, पण ट्रेलरच्या पाठीमागं आणि पिक्चरच्या पाठीमागं काय झालं ते सांगणं मला करते होतं. पण चांगला आहे, 1 नंबर काम आहे. नाग अश्विन सरांचं काम 1 नंबर आहे, जबरदस्तीने राबवून घेतातच. मी काय त्या मी मूर्त केल्यावर नारळ वाढलं की मी कुठंही जात नाही, का तर मला शानपण सुचतंय, मी काय तर सांगायला जातोय, तिने म्हणतात वाट 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 करतोय म्हणून मी बोलत नाही, माझं तोंड दिसतंय. माझ्या ऑफिसमध्ये तुम्ही आलात, माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद. मुंग्याच लय व्हायचं, मुंग्यान फोडले. मग तुम्ही व्हिडिओ बघितलात, पण तुम्हाला कसा वाटला कल्कीचा ट्रेलर बघा. पण प्रभास साहेबांना सांगतो की तुम्हाला प्रत्येक वेळेला एक चांगला डायरेक्टर चान्स देतोय, तर का नाही ह्याचा व्यायाम करा, अभिनय दाखवा, सगळं राबा. आणि आमच्या हातचा सिनेमा आम्ही तुम्हाला दिला, तर आम्हाला साईन करताना
अक्षरशः आम्हाला टावेल टोपी देताना आम्ही हिसकावून काढून दुसऱ्याला दिले. हे आम्हाला चांगलं माहित आहे. मोठमोठे सिनेमा आम्ही गमावलेत, जे आता तुम्ही 1200 कोटी 1300 कोटी म्हणताय. जवान पिक्चर मला दिलता अक्षय कुमारचा, पण अजय देवगणचा, आपला शाहरुख खानचा. या काय म्हणजे मला किती ही होतंय बघा, म्हणजे रागान मी काय काय कोणाच्या नाव घेतोय बघा. असू चला, धन्यवाद.